असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या पूर परिस्थितीमुळे शहरामध्ये हाहाकार मचला होता आणि त्यापासून महानगरपालिकेने धडा घेतलेला असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। नाले आणि नद्यांची सफाईचं काम युद्धस्तरावर महानगरपालिकेने सुरू केलेलं आहे। अशा प्रकारे या जेसीबीच्या सहाय्याने या नद्यांमधील आणि नाल्यांमधला जो गाळ जो आहे तो काढून बाहेर टाकला जात आहे, जेणेकरून पात्र जे आहे ते खुलं होईल आणि पाण्याचा प्रवाह कुठेही थांबणार नाही। या दृष्टिकोनातून महानगरपालिकेने कामाला सुरुवात केली। जवळपास 51% पर्यंत काम पूर्ण झाल्याचं सुद्धा महानगरपालिकेकडून सांगण्यात येत आहे। एकंदर परिस्थिती जर बघितली तर हा नाग नदी जी आहे ही शहराच्या अगदी मध्यभागातून वाहते आणि ती नदी नसून नाल्याचं स्वरूप धारण केलेलं आहे आणि दूषित झालेली आहे। त्या दूषित नदीला आता स्वच्छ करण्याचं काम महानगरपालिकेने हातात घेतलेलं आहे। प्रवाह जो आहे तो मोकळा करण्याचं काम सुरू केले आहे। त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी अंबाझरीच्या ओव्हरफ्लो जवळून पूर परिस्थिती निर्माण झालेली होती त्या ठिकाणची रुंदीसुद्धा वाढवण्यात येत आहे आणि एकंदर परिस्थिती जर बघितली तर दरवर्षी साफसफाई करत असताना तातूरमातूर साफसफाई केली जात होती, मात्र यावर्षी गाळ जो आहे तो बाहेर काढला जातो आहे। एकंदर या ठिकाणी आपण जर बघितलं तर महानगरपालिकेने मागच्या वर्षीच्या पूर परिस्थितीपासून धडा घेतला, मात्र यात आता कितपत यशस्वी होईल आणि यावर्षी नेमकी काय परिस्थिती राहील याकडे नागपूरकरांचं लक्ष लागलं आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।